मला जयंतबद्दल थोडी माहिती हवी होती. आमच्याकडून? सॉरी, म्हणजे मी तुमची अपॉइंटमेंट न घेता डिरेक्ट अशी आली आहे तुम्हाला भेटायला. पण परिस्थितीच तशी आहे सर. म्हणजे आजवर मला जयंतच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि ते जाणून घेण्याचा मीही फारसा प्रयत्न केला नाही. पण जयंत कधी कधी फार विचित्र वागतो सर. म्हणून मग मी ठरवलं की इथे येऊन तुम्हाला भेटावं आणि जयंतच्या बालपणाविषयी सगळं काही जाणून घ्यावं. कारण काय आहे ना, तुम्ही सोडलात तर जयंतच्या आयुष्यात असं कुणीच नाही आहे ज्यांच्याकडे जाऊन मी त्याच्याबद्दल हे सगळं विचारू शकेन. मला सांगा, जयंत लहान असताना त्याच्या आयुष्यात काही घडलं होतं का, ज्यामुळे तो असा विचित्र वागायला लागला? विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे खूप एक्स्ट्रीम वागतो सर तो. नीटनेटकेपणाचा अतिरेक करतो सर. हो, त्याला मी साधं कोणाशी बोललेलंही आवडत नाही. घरी कोणी माणसं आलेलीही आवडत नाहीत त्याला. तो माणसांपेक्षा जास्त झाडांशी बोलतो. आणि कधी कधी तर असा काही वागतो की समोरच्याला त्याची भीती वाटावी. आय एम सॉरी टू हिअर दॅट. पण या बाबतीत मी तुम्हाला काही सांगू शकेन असं मला नाही वाटत. सर हे बघा, ह्या सगळ्यात तुम्हीच मला मदत करू शकता. मला ना जयंतच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचंय. मला सांगा, जयंत लहान असताना नॉर्मल होता का? त्याच्या आई बाबांचं नक्की काय झालं? तो इथे कसा आला, कुठून आला? तुम्हाला नक्की काहीतरी माहित असणार. प्लीज सांगा ना मला सर, प्लीज. सॉरी, पण ती माहिती डिस्क्लोज करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. सर प्लीज ऐका ना. मी फार आशेने आली आहे तुमच्याकडे. मला जयंतच्या वागण्याचा कधी कधी फार त्रास होतो सर. हे बघा, प्लीज मला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. तुम्ही जर मला हे सगळं नाही सांगितलं ना, तर माझं त्याच्यासोबतचं जगणं अजून कठीण होऊन बसेल सर. प्लीज सर, प्लीज. मॅम, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी आश्रमाच्या सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल तुम्हाला नाही सांगू शकत. सेन्सिटिव्ह गोष्टी? जयंतबद्दल काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत का? सर प्लीज, मी रिक्वेस्ट करते, सांगा ना मला. मॅम, मला वाटतं मी माझी बाजू क्लिअर केली. तुम्ही येऊ शकता. सर प्लीज सर, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. हे बघा, प्लीज माझी मदत करा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की काहीतरी माहिती आहे. पण तुम्हाला जे काही माहिती आहे ते प्लीज सर मला सांगा ना. तुम्ही जर ही गोष्ट मला सांगितलीत ना, तर जयंतला समजून घ्यायला मला मदत होईल. प्लीज सर, प्लीज असं करू नका. जे काय खरं आहे ते प्लीज सांगा. हे बघा, प्लीज असं करू नका हो. आमचं अख्खं आयुष्य या सगळ्यावर अवलंबून. सांगा ना मला, प्लीज सर. मी तुम्हाला काहीही सांगायला बांधील नाही. ठीक आहे सर. खरं तर मी खूप होप्स ठेवून, हिम्मत दाखवून इथपर्यंत तुम्हाला भेटायला आले होते, माझ्या जयंतच्या भल्यासाठीच. पण ठीक आहे, तुम्ही जर मला मदत करणार नसाल तर मी तुम्हाला फोर्स नाही करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, जर उद्या काही माझ्या जयंतचं बरं वाईट झालं ना, तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, मी नाही. म्हणजे सर, कधी कधी तो इतका वियर्ड वागतो की सॉरी. थांबा ना. अगं बाई, आई, अहो या तर मक्याच्या लाया आहेत. पण त्याला कॉर्नफ्लेक्स म्हटलं की कसलं भारी वाटतंय. ट्रू ट्रू. अरे अरे वेंकी वेंकी, हे असं नाही खायचं. थांब जरा. आरती, त्याला एक बोल. हे यात घ्यायचं, हं, आणि दूध टाकायचं आणि मग चमच्याने खाल्लं, कळलं?
कसे ए वेंकी चल उठ. वेंकी चल उठ, मला नाश्ता करायचा. उठ उठ. वेंकी काय चाललंय तुझं? उठ उठ काय करतोय? दिसत नाही का खातोय तू? बाबा मला नाश्ता करून ऑफिसला जायचंय. संतोष दादा हे घे, हे घे. हा संतोष, ज्या पदार्थाला हात लावतोय त्याला काय म्हणतात हे तरी माहितीये का? हे ना तू थांब. हे ते क्रुसॉर्ट. क्रोसॉन. काय रे, कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करतोस तू, मग साध्या सुध्या शब्दांचे इंग्रजी उच्चार येत नाहीत तुला? काय ग वीणा, आठवते का तुला आपण या संतोषच्या ऑफिसच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा? तुम्हाला माहितीये का हो, आम्हाला कसं हाय फाय लोकांमध्ये वावरता येत नाही म्हणून यथेच्छ अपमान केला होता या मुलाने आमचा. दोघींना ना कार्यक्रम म्हटला की लग्न आणि मुंज याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काठापदराच्या साड्या नेसायचं आणि यायचं. अरे कुठल्या कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय नेसलाय? तुम्हाला ना कुठेही न्यायची सोय बरी नाही का? अरे ही काय आणलीस? ही पिशवी कशाला इथे घेऊन आलीस? ही मळकट पिशवी. पण वीणा, अगं तुझ्या नवऱ्याला तर साधे सुधे इंग्रजी उच्चार पण येत नाही, आपल्याला आजच कळतंय. जे आपल्याला जमत नाही त्याची अपेक्षा दुसऱ्यांकडून करू नये. आई तू किती चांगली आहेस ग. तुला सगळ्या पदार्थांची नावं येतात. पण आई बाबा असेच असतात ना की मुलांच्या चुका पोटात घेतात. तशा तुम्ही माझ्या चुका पोटात घ्या आणि आता मला नाश्ता पोटात टाक. उद्या मला ऑफिसला जायचंय. 250. हा? 150 रुपये. आई किमती काय सांगतेस? इतक्यात विसरलास? काही दिवसांपूर्वी बचतीच्या नावाखाली अख्ख्या कुटुंबाला कोरडी खिचडी खायला घातली होतीस. साधं लोणचं पापड सुद्धा पानाला दिलं नाहीस. नीट कान उघडे ठेवू नये का? यापुढे तुम्हाला लोणचं हवं असेल तर 10 रुपये. हा, पापड हवा असेल तर 7 रुपये, कढी हवी असेल तर 20 रुपये, दही हवं असेल तरी पण 20 रुपये एक एक वाटी. आणि तुपाची धार लागते ना तुम्हा सगळ्यांना, त्या तुपाच्या धारेचे 50 रुपये. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायला लावली होतीस, मग आता या नाश्त्याचे पैसे द्यायला नको का तू? अर्थात तुझ्या बजेटमध्ये बसत असेल तर. मग मग मी काय खाऊ? काय खाऊ? काय खाऊ? आहे ना, एक गोष्ट फुकट आहे, फोडणीची पोळी. हा? ठीक आहे, शेगडीवर कढई ठेवली आहे मी. बर, ए मंगल दे फोडणीची पोळी दे. आणते. हा, भूक लागली मला, ऑफिसला जायचंय. अगं आई कढई रिकामी आहे. हो, मग मी कुठे म्हटलं फोडणीची पोळी तयार आहे म्हणून. हा? आता माझ्या मुलांनी स्वावलंबी व्हायचंय. तेव्हा कढई मी ठेवली, पोळ्याही तयार आहेत. फोडणीची पोळीच तुम्ही तयार करायची. जमेल का? आई बाबा तुम्ही हे जे काय वागताय ना ते अगदी चुकीचं आहे. चुकीचं आहे. हे अशा राजेशाही खाण्यापिण्यावर छान छोकीवर 25 लाख यातच फुंकून टाकाल. हा, इतके पैसे सांभाळायला आहे ना, नियोजन लागतं, नियोजन. आता हे असे सगळे पैसे फुंकाल आणि नंतर माझ्याकडेच याल. संतोष मला पैसे देशील का रे? संतोष मला पैसे देशील का रे? याल बघा. हा, संतोष, या नाश्त्याचे पैसे देतोस का? मला नाश्ताच करायचा नाही. मी न खाताच ऑफिसला जाणार. मंगल, तुझं काय? मी पण नाही करणार फोडणीची पोळी. मग राहा उपाशी. आय, काय हो? शी बाबा.
हरीश, तुझं काही ठरतंय का रे? मी फोडणी न देता पोळी खाल्ली तर चालेल का? चालेल. आनंदी, भावनाई, मी तुला खूप मिस करते. तू कधी येणार इथे? मी तुम्हाला खूप मिस करते आनंदी. लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे मी. पण आज काय माहितीये तुम्हाला? काय ग? कोणाचा बर्थडे आहे का? नाही हो, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि मला तुमच्याकडनं ऑल द बेस्ट हवंय. म्हणजे माझा दिवस मस्त जाईल. ऑल द बेस्ट भावनाई. थँक्यू. बरं, आता तुमची शाळा सुरू झाली आहे, होमवर्क करताय ना नीट? हो ग भावनाई. आणि आजी आजोबांना त्रास देत नाही आहात ना? शाळेतही एकदम हो भावनाई, मी शाळेत गुड गर्ल सारखी वागते. आजोबांना त्रास पण देत नाही आणि रोज दूध पण पिते. व्हेरी गुड. बरं चला, तुम्ही आता आवरा पटकन, शाळेला जायला उशीर होईल नाही तर. बाय भावनाई. बाय. देव पावला देव तुम्ही असे का आलात बाहेर? अच्छा, तसं म्हणताय तुम्ही, म्हणून किंचाळत आहे. अहो, मी आंघोळीला गेलो. आंघोळीनंतर माणूस असं. सिद्धिराज, अहो तुम्ही बाथरूम मध्ये होतात तर मला आधी सांगायचं ना. मी खोलीत आलेच नसते, खोलीच्या बाहेर थांबले असते ना मी. अहो, तर मला काय माहिती तुम्ही खोलीत आलात म्हणून. अहो माझीच खोली आहे ना ही. सॉरी 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 तुमचीच खोली आहे, बरोबर आहे. काय ना, मी काय म्हणतो, मी पटकन कपडे घालू का? म्हणजे सगळं प्रॉब्लेम असेल. नाही थांबा थांबा थांबा. मला आधी बाहेर जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे, जशी तुमची इच्छा. सिद्धिराज, तुम्ही तिथेच थांबा. मला आधी जाऊ दे बाहेर खोलीच्या. माझे डोळे बंद आहेत. बदलून सर प्लीज, काहीही न लपवता मला सगळं काही खरं सांगा. अरे साहेब, नमस्कार नमस्कार. या बसा ना. मग झाला का जयंत तुमच्या आश्रमात ऍडजस्ट? काही मुलं लगेच ॲडजस्ट होतात. काही ना दिवस लागायचे, काही ना काही महिने लागायचे. पण जयंतची गोष्ट वेगळी होती. त्याच्यासोबत जे काय झालं ते कुठल्याच मुलाच्या सोबत होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे असं नक्की काय झालं होतं जयंत सोबत? सॉरी. सॉरी काय? पडलंच ना शेवटी. चेहऱ्यावरनं एवढी साधी आणि सरळ दिसतेस
पण तोंड वर करून किती बोलतेस ग? आई म्हणतात ते बरोबरच आहे. ही मुलगी सिद्धूला मुठीत ठेवते, तिच्या तालावर नाचवते. तुझ्याकडे बघून कोणीतरी असं म्हणेल का ग, ही नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवते? आता सिद्धूने तुला फक्त इथून बाहेर जायला सांगितलं तर केवढा मोठा कांगावा केलास. हा, सिद्धू मिनिटाला तुझा शब्द कधी पडून देत नाही. कुठे बिघडतं ग त्याचं ऐकलंस तर? आमचं जाऊ दे, निदान स्वतःच्या नवऱ्याचा तरी मान ठेव. गाडे पाटलांची सून व्हायचंय ना तुला, मग गाडे पाटलांच्या घरात नवऱ्याचा शब्द म्हणजे आकाशवाणी असते, तोच अंतिम शब्द असतो. लग्नानंतर या घरात पुरुषांनी फक्त हुकूम सोडायचा असतो. पण इथे तर चित्र उलटच आहे. सिद्धू तुझ्यासाठीच तडजोड करतोय. जरा ह्याची तरी चाट ठेव. माझ्या ज्या अपेक्षा होत्या ना, त्यापैकी एकही गोष्ट तुझ्याकडे नाहीये. मला असं वाटलं होतं की सिद्धूची बायको त्याच्यापेक्षा वयाने लहान असावी, पण तू तर त्याच्याही पेक्षा 5 वर्षांनी मोठी आहेस. मुलीची उत्तम पत्रिका हवी होती मला, पण तुझ्या पत्रिकेत तर दोष आहेत. खरंच फक्त सिद्धूच नाही, या घरातला प्रत्येक माणूस तुझ्यासाठी ऍडजस्ट करतोय. तू या घरची सून नाही आहेस, एक तडजोड आहेस, तडजोड. अगं वीणा, दारावर बघ कोण आलंय. कोण आलंय या वेळेला काय माहिती. अरे जयंत, ये ये बस. कसा आहेस? मी ठीक. बर, मी पाणी घेऊन येते. नाही नको वहिनी, बाबा आहेत ना? हो आहे, मी बोलवते त्यांना. काय जयंत, आज सकाळी सकाळी इकडे सासवडला बिझनेस मीटिंग वगैरे? हो, मीटिंग तर सासवडमध्येच आहे. इनफॅक्ट इथे घरीच आहे, ती पण मिस्टर श्रीनिवास दळवीन सोबत. अच्छा अच्छा, श्रीनिवास दळवीन बरोबर. बाबांबरोबर? अरे जयंत, तू कधी आलास रे? कसा आहेस तू? मी मस्त. बोल. अर्धवेळ तुमचा बिझनेस बद्दल इतकी दूरदृष्टी आहे हे मला खरंच माहित नव्हतं. सो लेट मी टेल यू बाबा, आत्ताच्या तुमच्या ह्या बिझनेस मॉडेलनुसार जर का आपण 1000 रिक्षा विकत घेतल्या तर त्या आपण सासवड पासून पुण्यापर्यंत रेंटने देऊ. रिक्षाचं दिवसाचं भाडं 300 रुपये. या कॅल्क्युलेशनने आपण जेवढे पैसे बिझनेसमध्ये टाकणार आहोत ना, त्याला ब्रेक इव्हनला यायला 2 महिने लागतील, फार फार तर 4 महिने. त्यात CNG आणि रिक्षाचा दररोजचा मेंटेनन्स प्लॅनने स्वतः बघायचा. आपल्याकडे दिवसाचे 30,000 रुपये यायला हवे, एवढं म्हणजे महिन्याचे 9 लाख रुपये झाले. आता तरी मला हा बिझनेस फेल होण्याचे चान्सेस 0च वाटत आहेत. आणि एका पॉइंट नंतर तर प्रॉफिटच प्रॉफिट आहे. हो, हळूहळू जरा ठसका लागेल, हळू जरा. हो. जयंत, मला सांग, या बिझनेस मध्ये तुझी किती % इन्व्हेस्टमेंट असणार? बाबा 20% देणार आहे, उरलेली सगळी माझीच आहे. बरं, मग मला पण या बिझनेसचा पार्ट व्हायचा. जयंत आश्रमात आल्यापासून तो ना कोणाशी खेळायचा ना कोणाशी बोलायचा. तो नेहमी एकटाच असायचा. जयंत आश्रमात रमावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, पण तो कधी बदललाच नाही. पण जयंतचे आजोबा या आश्रमाचे ट्रस्टी होते ना, मग जयंत का या आश्रमात राहत होता? ती एक मोठी कहाणी आहे. जयंतचं आणि त्याच्या आजोबाचं नातं असं होतं
की आपण त्याची कोणीच कल्पना करू शकत नाही. जयंतचे आजोबा त्याचे लाड नाही करायचे. लाड हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात होतात ना. जयंत आपल्याला वाटतो त्यापेक्षा फार वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे. हे बघ जयंत, मला आहे ना आता 5% इन्व्हेस्ट करणं शक्य आहे, त्यामुळे मला तुमचा बिझनेस पार्टनर म्हणून घ्याच. हा, मी पण. पण तुम्ही तर नोकरी करता ना दादा? हा मग सॉरी, पण ते माझ्या बिझनेस एथिक्समध्ये बसत नाही. म्हणजे तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल ना, तर तुम्हाला पूर्ण वेळ या बिझनेसलाच द्यावा लागेल. तर बाबा, मी काय म्हणत होतो, हा अब मी काढेन ना वेळ बिझनेससाठी. हा खरंच, मी मनापासून काम करेन, व्यवस्थित वेळ काढेन बिझनेससाठी. अजिबात दुर्लक्ष करणार नाही. हा, त्याचा प्रश्नच नाहीये दादा. मला कोणी या बिझनेसला सेकंडरी सोर्स बघितलेलं अजिबात चालणार. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही प्लीज नोकरीच करा. सो बाबा, ॲज आय वॉज सेइंग, मी आजच डीलरशी बोलून घेतो ना. नाही, मी काय म्हणतोय, काय रे संतोष, तू कशाला उगाच मध्ये मध्ये बोलतोयस? त्यांची मीटिंग चालू आहे ना, तू नको उगाच तुझं तुंतू न लावूस. त्यांना काय ठरवायचं ते ठरवू देत. संतोष, अरे तुला किती वेळा सांगायचं, कळत नाहीये का तुला? पुन्हा एकदा सांगतो, ऐक. हे बघ, तू आमच्या बिझनेसचा भाग होऊ शकत नाहीस. तू तुझी नोकरी कर. आणि अजून एक, समजा तुला इथे बसायचंच असेल ना, तर जरा गप्प राहा. काय की आम्ही बिझनेस बद्दल काही महत्वाच्या गोष्टी इथे बोलतोय, त्यात व्यत्यय नका. हा, ए नाही, त्यापेक्षा ना तू जा ना, तू कामावर जा रे. उशीर होईल तुला. जा तू निघ जा. तर मला सांग, पुन्हा निवांत घ्या ग चहा. हे काय, सिंचनाला नवीन वहिनी येऊन सुद्धा सिंचना चहा घेऊन आली? अगं हो, मी सांगायची विसरले. इलेक्शन झाल्यानंतर एक मोठी पार्टी द्यायचं मी मनात ठरवलेलं आहे. काय हो, सगळ्यांनी यायचं. ते राहू द्या हो, आम्ही एवढ्या लांबून परगावाहून नाचून बघायला आलोय. हो ना, तेच आमचं मागणं आहे असं समजा. काय ग? हो ना हो ना, हो हो, तेच आमचं मागणं आहे. आम्हाला नाचून दाखवा. हे चहा वगैरे राहू दे, पण आम्हाला नाचून दाखवा. अहो आधी चहा तरी अहो पिऊन दाखवा घ्या. सून. अरे ती बघा, गाडे पाटलांची सून, नवीन सून. बघितलंच ना रेणुका, कशी आली ही अवलक्षणा. एक संधी सोडत नाही बघ आपली इज्जत धुळीला मिळवायची. काय सूनबाई, ती अशी काय नेसलीस? अंगावरती दागिने नाही, जरी काटाची साडी पण नेसली नाहीस. गाडे पाटील घराण्याची सून आहेस तू. हे अशामध्ये तू नवी नवरी आहेस हे ओळखणार पण नाही त्या बायका. रेणुका, हो ना. मी ऑफिसला निघाली आहे आणि जरीच्या साड्या दागिने घालून मी ऑफिसला नाही जाऊ शकत. गाडे पाटलांची सून आणि नोकरी करणार? अगं भावना, काय बोलतेस तू? तुला काय गरज आहे ऑफिसला जायची? हा, नाही, गरज म्हणून नाही, ते काम आहे माझं. मी लग्नापुरतीच सुट्टी घेतली होती, त्यामुळे आता ऑफिसला निघाली. अगं सूनबाई, आजपर्यंत गाडे पाटील घराण्याची सून अशा साडीमध्ये कधीच कुठं बाहेर गेली नाही. हो, बरोबर आहे तुमचं, पण याआधी इथे कोणी नोकरीही करत नव्हतं ना. सूनबाई,
काय तुम्हाला काय वाटलं बाहेर जाऊन नोकरी केली म्हणजे काही झेंडे काढणार आहात का तुम्ही? आम्हा गाडे पाटलांची एवढी श्रीमंती आहे की 7 पिढ्या बसून खातील. गाडे पाटलांना कुणाकडे चाकरीला जायची गरज नाही. आम्ही कुणाकडेही कामाला जात नाही. आमच्याकडे माणसं आम्ही कामाला ठेवतो. समजलंस? आणि हे बोलून तुला काय दाखवून द्यायचंय? आम्ही रिकामे आहोत घरी? घर सांभाळणं म्हणजे तुला काही कमी दर्जाचं काम वाटतं का ग? हा? अहो नाही नाही, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. माझं असं काहीही म्हणणं नाहीये. तेही काम महत्वाचंच आहे. पण मी लग्नाआधी सुद्धा नोकरी करत होते आणि लग्नानंतरही नोकरी करेन असं सिद्धिराजना आधीच सांगितलं होतं मी. ऑफिसला जाताना जरीच्या साड्या दागिने घालून जाणं शक्य नसतं, कारण बऱ्याच लोकांना भेटायचं असतं ना. मग त्या सगळ्यात वावरणं अवघड होऊन जातं. म्हणून मी साधी साडी नेसली आहे. काय मग आज काय विषय भांडणाचा? सिद्धिराज, बरं झालं तुम्ही आला. मी ऑफिसला निघाले त्यामुळे वाद सुरू झाला. आला बघ हा बायकोचा कैवारी. आता हा बायकोच्या बाजूने आपल्याला बोलणार, आपली अक्कल काढणार आणि आपलं तोंड काळं होणार. प्लीज समजवा ना सर. ऑफिसला? हो, तुम्ही का ऑफिसला जाताय? का म्हणजे? अहो मी लग्नापुरतीच सुट्टी घेतली होती. आता लग्न झालं, लग्नानंतरचे कार्यक्रमही झाले, माझी सुट्टी संपली आता, म्हणून ऑफिसला चाललीये मी. अहो तसं नाही. कसं आहे माहिती का मॅडम, गाडे पाटील घराण्यातले सुना आजवर कधी ऑफिसला नाही गेलेत ना. त्यांनी कधी पैसे कमवलेत ना नोकरी केली. त्याच्यामुळे तुम्ही या पंधरात कशाला पडताय उगाच? ऑफिसला वगैरे जाण्याची खरंच काही गरज नाही. बसा आराम. सिद्धिराज गाडे पाटील एकदम बरोबर करतायत. सिद्धू बरा आहे ना? अशी अचानक पार्टी कशी बदलली त्याने? हे काय बोलताय तुम्ही? हे बघा मॅडम, गोष्ट एकदम सिंपल आहे. देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला कशाची कमी नाही आहे. त्याच्यामुळे नोकरी वगैरे करायची खरंच काही गरज नाही आहे. तुम्ही छान आरामात निवांत राहा ना. एसीची हवा खा, एकदम रिलॅक्स आयुष्य जगा. मी तर बोलतो ते पैशाचं वगैरे काय आहे ना ते मी बघतो ना. मी तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. ते जॉबला वगैरे जाणं खरंच ते कॅन्सल करा. एन्जॉय करा ना लाईफ तुम्ही. बाकी सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. मी खरंच सिद्धिराजशीच बोलतेय का? अहो, असं काय विचारताय तुम्ही? हो, सिद्धिराजशीच बोलताय. सिद्धिराज संपतराव गाडे पाटलाशीच बोलताय तुम्ही. बरोबर आहे. मी सिद्धिराजशी नाही, सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांशी बोलते. काय झालं? अरे काय झालं काय भावना मॅडम? मी तर त्यांना इतकंच बोललो की आराम करा. असा रडवेला चेहरा होऊन का गेले आहात त्या? रेणुका, बघितलंस आज कितीतरी दिवसांनी आपला सिद्धू आपल्यात आला ग. खरं. अगं बसा बसा. चला ग बसून घ्या तुम्ही पण. बघितलत ना हे आहे आमच्या गाडे पाटलांचं रक्त. कसा आमचा वाघ बायकोला मुठीत ठेवतोय बघितलं ना.
आणि आमची सून जरा नव्या विचारांची आहे, पण आमचं सिद्धू त्याला बरोबर माहिती आहे या घरात काय चालतं काय नाही चालत, आणि तो कधी या घरातल्या नियमांना डावलून काहीही करण्याची परवानगी देणारच नाही. बरोबर आहे सिद्धूचं अगदी बरोबर आहे. हो हो, शिकलेल्या सुना असल्या ना की त्यांना वाटतं नोकरी करावी, पण गाडे पाटील घराण्याच्या सुनेला गरजच नाही नोकरीची. आणि सासरच्या चालीरीती शिकणं, शिवाय स्वतःला त्याप्रमाणे बदलून घेणं, हे सुद्धा कामच आहे सुनेचं. हे काय भलतंच होऊन बसलं. आता हे सगळे पुन्हा सिद्धूचं कौतुक करायला लागले. हे असं झालं तर हातात तोंडाशी आलेला खास निसटून जाईल. रेणुका, सिद्धूने लाज राखली आपली. देवा, असाच सिद्धूला आमच्या बाजूने वळव. सिद्धू लवकर शहाणा होऊ दे. शयंत वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलाय म्हणजे नक्की काय? हे बघा, सगळं काही मला डिटेलमध्ये सांगा प्लीज. सांगतो. जोरात धावायचा जयंत, अजून जोरात. जोरात, थांबू नकोस. हे काय चाललंय? मी कालच तुम्हाला सांगितलं जयंतला हे असले व्यायाम नाही झेपत. बाबा, आता तुम्ही अति करताय. मला माझ्या नातवाला तुझ्यासारखं दुर्बळ बनवायचं नाहीये. यू शुड बी स्ट्रॉंग, कळलं? अहो, पण तो केवढा लहान आहे बाबा. अशीच दया मी तुझ्यावर दाखवली होती. त्याचे परिणाम भोगतोय मी आज. पळून जाऊन लग्न केलंस, नवऱ्याची मारहाण मुकाटपणे सहन केलीस, काही प्रतिकार केला नाहीस, आणि शेवटी हार पत्करून जयंताला घेऊन माझ्या घरी आलीस. मला माझ्या नातवाने अशी जीवनाबरोबर हार पत्करलेली अजिबात चालणार नाहीये, अजिबात नाही चालणार. पण बाबा, तो माझं घर, माझे नियम. तुला त्यात बोलण्याचा काहीही हक्क नाही, कळलं? अजून जोरात. किती आणि काय काय सहन करावं लागले जयंतला लहान वयात. खरंच आजोबांचं जयंतला स्ट्रॉंग बनवण्याचं मिशन त्याला महागात पडत होतं. मॅडम, अहो काय झालं? तुम्ही चिडलायत का माझ्यावर? चिडलायत का म्हणजे? चिडणारच ना. तुम्ही दिलेला शब्द पाळताय कुठे? हो, मी कुठला शब्द मोडला? हो सिद्धिराज, लग्नाआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नानंतरही मी माझं काम करणार आहे, नोकरी करणार आहे, आणि तेव्हा तुम्ही मला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य द्याल असा शब्द दिला होता. पण स्वातंत्र्य तर देतोय ना तुम्हाला. नोकरी करण्याची काय गरज आहे त्यासाठी? म्हणजे माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की तुम्ही आराम करा, निवांत राहा, मस्त खा प्या. अहो, हेच तर असतं की खरं स्वातंत्र्य ना. अहो नाही सिद्धिराज, नुसतं निवांत जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. याला तर ऐत खाऊपणा म्हणतात. जे माझ्या लक्षात आहे, तुम्ही मला म्हणाला होता की आनंदीची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही नोकरी करणार आहात. मॅडम, तुम्ही विसरताय, मी पण तुम्हाला शब्द दिला होता ना की आनंदीची जबाबदारी मी घेईन म्हणून. आणि तुम्ही त्यासाठी कशाला नोकरी करताय मग? अहो, नोकरी फक्त पैसे कमवण्यासाठी नसते करायची. पैशांसाठी नसते करायची, मग कशासाठी करायची असते? अहो, कुठलंही काम केल्याने ना बुद्धीला चालना मिळते, डोकं शाबूत राहतं, 4 वेगळे विचार डोक्यात येतात, नवीन माणसांना भेटता येतं, विचारांची देवाणघेवाण होते, आणि समाजात वावरण्याचे फायदे मी काय तुम्हाला सांगणार, तुम्हाला ते माहितीच असतील. नाही नाही, करेक्ट आहे तुमचं मॅडम सगळं. पण आमच्या घरातल्या बायकांनी आजवर कधी नोकरी वगैरे केली नाही. ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल ना तर मी नाही करणार नोकरी, बस घरात बसेन. पण तुम्हालाही माझ्याबरोबर घरात थांबायला लागलं. अहो काय बोलताय तुम्ही? अहो असं कसं चालेल? नाही नाही, म्हणजे मी तुमच्या बरोबर घरी थांबलो तर मॅडम जनसेवेत शेवटी खंड पडून चालणार नाही ना. अहो पण
आपल्या घरात असं काय कमी आहे की जनसेवा करून तुम्हाला पैसे कमवायला लागतात? पैसे? अहो मॅडम, हे बघा, तुम्ही खरंच चुकीचं समजताय. मी पैशांसाठी कधीच जनसेवा केली नाही हो. म्हणजे जनसेवा करून मला शांतता मिळते, लोकांचा आशीर्वाद मिळतो, म्हणून मी जनसेवा करतो. अगदी बरोबर. तसंच मी सुद्धा माझी नोकरी पैशांसाठी करत नाही. नोकरी केल्यामुळे मला समाधान मिळतं, मनाला शांतता मिळते, म्हणून करते. जसं तुम्हाला जनसेवा केल्यावर छान वाटतं ना, जनसेवा केल्याशिवाय तुम्हाला करमत नाही, तसंच माझं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे उदाहरण द्यावं लागलं. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही करा, पण अहो आमच्या घरी रीत नाही हो बायकांनी काम करायची, म्हणून मी म्हटलं. सिद्धिराज, देवानी स्त्री आणि पुरुष दोघांनाही मेंदू दिलाय, बुद्धी दिलीय, पण त्या बुद्धीचा वापर फक्त घरातल्या पुरुषांनीच करायचा असं का? लहान मोठे, स्त्री पुरुष सगळ्यांनीच आपापल्या परीनं आपल्या बुद्धीचा वापर आपल्या कामात करत राहिलाच पाहिजे. अहो, त्यांनीच तर आपलं आयुष्य सुरळीत चालतं. ज्याप्रमाणे जनसेवा तुमचा श्वास आहे ना, त्याप्रमाणेच माझी नोकरी माझ्या आयुष्याचा आधार आहे. अच्छा अच्छा अच्छा, सॉरी. नाही म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. नाही, माझंच चुकलं. म्हणजे आता खरं सांगू तर ना, माझी ट्यूब पेटली आहे. मी खरंच चुकलो. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही जा बिंदास कामाला. मी अजिबात अडवणार नाही तुम्हाला. घरच्यांना काय बोलायचं ना ते मी बघू, हँडल करून घेतो मॅडम, खरंच सांगतो. आणि मॅडम, पुन्हा एकदा सॉरी. अहो नाही. नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका. नाही, तुमची काहीच चूक नाही आहे ह्यात. तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण यात खूप फरक आहे. म्हणजे तुम्ही आणि मी अगदी विरुद्ध घरांमध्ये वाढलोय, त्यामुळे हा गैरसमज झाला. पण तुम्ही मला अगदी सहज समजून घेतलं. म्हणजे आता तुमच्यासारखी छान समजावणारी व्यक्ती असेल तर. मला ऑफिसला जायला उशीर होतो. नाही, मी सोडतो ना तुम्हाला ऑफिसला. ऑफिसलाच सोडतो येतात, त्याच्यासाठी कशाला नाही बोल. अहो मॅडम, ऑफिस तर तुमची बॅग राहिली, ऑफिसची पर्स आली मॅडम. आई, तुम्हाला सांगते, बाबांनी अक्षरशः हकलूनच लावलो यांना. संतोषचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झाला होता. नाही म्हणजे या एवढ्या प्रकरणानंतर तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणजे मिळवलं. जयंत 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 जयंत. मी रिक्षाच्या सगळ्या डीलर्सची चौकशी करून आलोय. मुंबईला वाकोळकर नावाचा डीलर आहे, त्याच्याकडे सगळ्यात स्वस्त रिक्षा मिळतात. आपण 1000 एक रिक्षा घेणार असू तर 50% डिस्काउंट नक्कीच मिळू. आणि सीएनजीच्या बाबतीत म्हणायचं झालं ना, तर आपल्या हायवेच्या शेवटचा जो सीएनजी पंप आहे ना, तिकडे 1.5 रुपयाने सीएनजी स्वस्त मिळतो, कारण जिल्हा बदलतो. तर सीएनजी आपण आपल्या रिक्षामध्ये तिथूनच भरू, म्हणजे आपले जरा पैसे वाचतील. बाकी ब्रँडिंगच्या आयडियाज पण आहेत माझ्याकडे, पण त्या आपण हळूहळू डिस्कस करूच. अहो, काय बोलताय तुम्ही हे? आणि आज अचानक एवढ्या लवकर ऑफिसवरून कसे काय आलात? कसं काय आलो म्हणजे, सोडली नोकरी. काय? सिद्धू, ए सिद्धू, हॅलो 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 हॅलो. अरे चला मॅडम, निघा ऑफिसला. अरे हा काय मूर्खपणा आहे? अरे आत्ताच तर तुला मी वाघ म्हटले आणि वाघाची शेळी झाली 5 मिनिटात. सिद्धू, हा काय प्रकार आहे? तुम्ही दोघांनी ठरवलंय का की आम्ही जे सांगतो त्याच्या विरोधातच वागायचं? अरे कधीतरी ऐका आमचं. प्रत्येक वेळेला आमच्या विरोधात जाऊन आता ठरलंय ना हिने ऑफिसला नाही जायचं, मग का निघाली ही ऑफिसला? आई, इतके दिवस मी तुमचंच ऐकत होतो, पण आज खरंच माझे डोळे उघडले. म्हणजे आजवर मला असंच वाटायचं की बायकांनी घर सांभाळायचं असतं आणि पुरुषांनी पैसे कमवायचे असतात. पण मग आपण हा फरक का करतो? म्हणजे बाई असो किंवा पुरुष, देवानी मेंदू तर दोघांना सेमच दिलाय. पण मग बुद्धीचा उपयोग फक्त पुरुषांनीच करायचा असतो
असं कुठे लिहिलंय का? मी खूप वाईट आई येणार आहे. तुला खूप त्रास सहन करावा लागतोय. सॉरी. नाही आई, तू खूप चांगली आहे. माझं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू माझी काळजी करू नको. मी मला आणि तुला काही होऊ देणार नाही. आई, तू अजिबात काळजी नको करू. जानू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. जानू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मग जयंतने आणि जयंतच्या आईने त्याच्या आजोबांना विरोध का नाही केला? केलं. एकदा जयंत आणि त्याच्या आईने ठरवून आजोबांना विरोध केला.